महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, जाणता राजा, महाराष्ट्राचं आराध्य दैवती काही लोक म्हणतात, महाराष्ट्र भूषण पण काही लोक म्हणतात. म्हणजे तसंच त्यांचं नाव शरदचंद्रजी पवार. तुतारी या चिन्हावरती मी राष्ट्रवादी, मी शरदचंद्र पवार या पक्षाकडनं निवडणूक यांचा पक्ष लढत आहे. आता शरदचंद्र पवार हे नाव ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घेतलं की डोळ्यासमोर लगेच कूटनीती असेल, षडयंत्र असतील, फोडाफोडी असेल, ह्या गोष्टी आपोआप डोळ्यासमोर येतात. जसं महाभारतामधले जर एखाद्या वेळी खलनायकाचे आपण चेहरे आठवायचे म्हणलं की पहिला सुरू आपल्याला शकुनी आठवतो. बघा, पवार साहेबांचं राजकारण जे आहे ते राजकारण जाती धर्मावरतीच अवलंबून आहे. कारण ज्या वेळेस शरद पवार हे सक्रिय एक अलग पक्ष बनवून आले तेव्हापासून राजकारणामध्ये आणि समाजामध्ये जातीयता वाढली असं राज ठाकरे नेहमी म्हणतात. आता शरद पवारांचं 2024च्या विधानसभेच्या माध्यमातून विधानसभेच्या अगोदर धाबे दणाणलेत किंवा शरद पवार घाबरलेत, शरद पवारच्या तुतारीची लोक पिपाणी करणार हे शरद पवारला कळून चुकले आता. कारण बघा, पहिलं कारण आहे की ही जे महायुती आहे, महायुतीचं काम हे पारदर्शक आणि चांगलं आहे. भलेही विरोधक त्यांच्यावरती आरोप करू द्या, पण ह्या गोष्टी लोकांना समजतात. जे लोक कुठल्याही राजकीय पटलावरती कठपुतलीसारखं न नाचता जर ते विचार करत असतील तर त्यांना वैचारिक देवाणघेवाणीतून त्यांना कळून जाईल की महायुतीचं काम खरंच चांगलं आहे आणि त्यांचे जे प्रयत्न आहेत विकासाकडचे ते पण चांगले आहेत. पण त्यामध्ये काही योजना असतील, त्यामध्ये सगळ्यात गाजलेली योजना लाडकी बहीण योजना आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळं ह्यावेळेस शिंदे साहेबांच्या जे सोबत दोन मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब हे एकूणच त्रिकूट महाराष्ट्राच्या राजकारणाला पचनी पडलेलं आहे आणि लोकांना पण हे लोक आवडायला लागलेले आहेत. इथंच तर पोटामध्ये कळ येते पवारांच्या. आता काही बांडगुळ खाली कमेंट करतील, कारण हे फोडाफोडी असेल म्हणतात ना, पक्ष फोडला, बाप पळवला, चिन्ह पळवला, हे काय अहो, हे आता कुठं सुरुवात झाली याची सुरुवात याचे जर मास्तर तर खरे पवार साहेब आहे त्या गोष्टीचे. ह्या सर्व पळवापळवीचे वगैरे काही आहेत ते मास्टर ब्लास्टर त्यांनी यामध्ये PhD केलेली आहे ते पवार साहेबच आहेत. त्यांनीच हा खेळ पहिला महाराष्ट्रावर चालवला होता. त्यांनी सरकार पाडलं केंद्रामधलं इंदिरा गांधीचं. हेच ते फक्त काय झालं, ह्यांच्या तोडीस तोड, ह्यांच्या तोंडात ठसून त्यांचा पक्ष आणि चिन्ह पळवणारे देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या डोळ्यात डासतात. कारण काय, आतापर्यंत राजकारणामध्ये आपल्याला कोणी शह नाही दिला, पण अतिशय सुंदर आणि संयमी वर्तीतून एका व्यक्तीनं आपल्याला शह दिला. तो व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. कारण साखरेवाल्याचं दुकान फक्त चायवालाच बंद करू शकतो हे यातून स्पष्ट होत आहे. शरद पवारांची राजकीय कारकीर्द सर्वांनी बघितलेलीच आहे. त्यामध्ये बघा, मराठ्याचे मत भाजपपासून कसे वेगळे करता येतील किंवा भाजपचा जो पारंपरिक मतदार आहे तो कसा आपल्याकडे खेचून येईल. आणि उद्धव साहेबांची शिवसेना, बाळासाहेबांच्या शिवसेना जी आहे, बाळासाहेबांचे शिवसैनिक, बाळासाहेबांची शिवसेना यांचा वारसा हा शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. त्यामुळे जो पारंपरिक खरा शिवसैनिक आहे तो शिवसैनिक जो हिंदुत्व मानतो, म्हणजे हिंदू बंधू भगिनींनो हे वाक्य ऐकून लोक जल्लोष करायचे. त्या लोकांना आता महाराष्ट्र प्रेमी बंधू भगिनींनो हे वाक्य ऐकायला नको वाटलं असावं म्हणून हे लोक सगळे साहेबासोबत आले. मग आता झालं काय, जो मेन मराठा वोटर आहे तो वोटर एकवटला होता हिंदुत्वावरती, शिवसेना शिंदे साहेब आणि आपले फडणवीस साहेब भाजप. इथं झालं काय, आता सगळ्यात मोठा मुद्दा, दोन्ही पक्ष फुटले कारण ते व्यक्ती आपले पक्ष सांभाळू शकले नाही. त्यांच्यावरती आपण न बोललेलं बरं. आणि त्यावेळेस जो पारंपरिक वोटर आहे राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा, यांचे वैयक्तिक मतभेद
आता खरा हिंदुत्ववादी शिवसैनिक आहेत ते शिवसैनिक कधीही यांचं हिरवं जे नेतृत्व आहे हे स्वीकारणारच नाही. त्यामुळं मराठा शिवसैनिक हे पूर्णपणे डायव्हर्ट झाले भाजपकडे. मग अशा वेळेस पवारांना महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा समाज मराठा समाज आपल्याकडे खेचून आणणं हे महत्वाचं होतं. त्यामुळं मराठा आरक्षण हा मुद्दा आला आणि त्यामध्ये फक्त एकच गोष्ट दाखवायचा किंवा घडवून आणायचा प्रयत्न झाला. ती गोष्ट म्हणजे तुम्हाला ही गोष्ट आज मान्य करायला मित्रांनो, ती गोष्ट फक्त एवढीच आहे की मराठ्यापासून भाजपला वेगळे करणे, म्हणजे भाजपपासून मराठा समाज हा अलिप्त करणं. जो वोटर हा भाजपचा पारंपरिक आहे तो वोटर खेचून आपल्याकडे कसा आणता येईल हाच केवलवाणी प्रयत्न हा 14 महिन्यात झालेला आहे. 14 महिने कुठले? मराठा आरक्षण सराटीचं आंदोलन तिथपासून ते आतापर्यंत फक्त हेच झालंय, लोकांच्या डोक्यामध्ये बिंबवायचा प्रयत्न हाच झालाय. कसा भाजप मराठा विरोधी आहे, कसा भाजप मराठाचा शत्रू आहे, कसा भाजप आपला दुश्मन आहे. त्यांना नोमाने जवळचे वाटतात, मुस्लिम बांधवांनी पाणी पाजलं ह्या गोष्टी बोलतात. पण जे मराठा समाज हा पारंपरिक पद्धतीनं त्यांच्या पाठीमागे होता 60 वर्ष काँग्रेसच्या, त्यांनी काय दिलं? फक्त मराठ्यांचा भ्रमनिरास केला, फक्त त्यांचा वापर करून हा यशस्वी घेतला आणि फक्त आपल्या बोटावरती नाचवायचे काम हे मराठ्यांना त्यांनी केले होतं. ते कळलं म्हणून हा समाज पूर्ण भाजपकडे आला होता आणि तो समाज परत खेचून आणण्यासाठी हे आंदोलन उभा झाला असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं यावर मत काय? कमेंट नक्कीच करा. आता काही मराठा नेते त्यामध्ये सराटे साहेब असतील, नामदेव जाधव असतील किंवा विनोद पाटील असतील, हे तिघ चौघ लोक आपली जी लढाई आहे ती लढाई कायद्याच्या माध्यमातून लढतात. आता यांनी वारंवार सांगितलं तिघांनी की मराठ्यांना आरक्षण भविष्यातून शक्य नाही. काही नियम असतात, कायदा असतो, त्यातलं शक्य नाही, पण आरक्षण शक्य आहे ते. आणि हे पूर्णपणे मराठ्या समोर त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि नेमकं मराठ्यांना आरक्षण काय मिळू शकत नाही ओबीसी मधून, किंवा आतापर्यंत आरक्षण का नाही भेटलं मराठ्यांना, मराठा आरक्षणापासून वंचित काय, एवढे आंदोलन एवढे प्रतिमोर्च झाले, नेमकं आरक्षण का भेटू शकत नाही याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार. 1994 GR आणि शरद पवारांची भूमिका हेच फक्त कारण आहे आतापर्यंत आरक्षणापासून मराठ्यांना वंचित ठेवण्यासाठी. म्हणजे जो पाटलाच्या माध्यमातून ज्या गोष्टी घडल्या आणि मराठा समाज भाजपच्या ऑपोजिटला उभा होता 100%. कारण एवढे मोठे मोठे आंदोलन, एवढे मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या, हे फक्त का व्हायचं? कारण मराठा त्या ठिकाणी भावनिक होऊन एक आला होता. मराठा पूर्णपणे भावनिक झाला आणि आपल्यावरती अन्याय झाला हे त्यांना सांगितलं गेलं म्हणून तो एक झाला. पण त्यांना हे नाही कळलं आपल्यावरती नेमका अन्याय केला फडणवीसांनी केला, भाजपने केला, युतीने केला की शरद पवारांनी केला. ह्या आंदोलनाच्या माध्यमातून, ह्या सभेच्या माध्यमातून कधीही शरद पवारांवरती कुठलंही बोट नाही उठलं आणि त्यामध्ये आघाडीचं कुठं नाव सुद्धा आलं नाही. फक्त नाव प्रत्येक वेळेस फडणवीसांना द्यायचं. कारण फक्त महाराष्ट्रामध्ये एकच व्यक्ती शरद पवारला नडला होता, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. हा फक्त देवेंद्र फडणवीसचा पक्ष आणि देवेंद्र फडणवीस ह्या दोघांचं राजकारण संपवण्यासाठी, ह्या दोघांना संपवण्यासाठीच हा अट्टहास काकांनी केला होता. आणि तो अट्टहास पूर्ण झालाही लोकसभेला. त्या ठिकाणी बघा, फडणवीस सांगितले होते की मी राजकीय संन्यास घेईन, राजकारण नको, काय गोष्टी असतील. पण त्यामध्ये ते झाले सफल. पण विषय होतो विधानसभेचा. विधानसभेमध्ये ह्या गोष्टी होऊ शकल्या नाहीत, होणारे नाहीत. पाटलांनी कितीही उड्या मारू द्या, करंट उड्या मारू द्या, कारण मराठा हा सुज्ञ आहे, मराठ्याला समजतंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे हिंदुत्व आहे, हिंदुत्व ज्यांचं बेगडीन आहे ते सर्व समाज आज सोबत आहे, पाटलांच्या नाही, ते म्हणजे युतीच्या. बघा,
कारण देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं, ठीक आहे मला तुम्ही नालायक समजा, मी नालायक मला माना, पण तुम्ही एक प्रश्न, एक तुम्ही हमी घेऊन या शरद पवारांकडनं की मराठ्याला आरक्षण भविष्यातनं मिळेल का. शरद पवार ह्यासाठी कधीहीच होकार देणार नाही, त्यांनी होकार दिला सुद्धा नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं मराठ्याला आरक्षण भविष्यातून शक्य नाही. मराठ्याबरोबरच मुस्लिमांना पण आरक्षण द्या, धनगरांना आरक्षण द्या, लिंगायतला आरक्षण द्या, सर्वांना आरक्षण द्या. मग जे सीमा वाढलेली आरक्षणाची सीमा आहे, लिमिट आहे, ते राहील का. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आरक्षण संपवा, पण मराठ्याला आरक्षण शक्य नाही. आणि जो आता काल परवा जाहीरनामा आलाय काँग्रेसचा, त्यामध्ये 17 मागण्या आहेत. त्यांनी मुस्लिमाच्या मागण्या मान्य करून त्यांनी खाली साईन केली फडणवीस साहेबांनी. पण त्यांच्या तिघाच्याही कुठल्याही जाहीरनाम्यामध्ये मराठा किंवा मराठ्याचं आरक्षण भविष्यातून मराठा आरक्षण म्हणजेच आरक्षणाविषयी मराठ्याविषयी एकही शब्द कुठं आला नाही. मग तरीही ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या. लोकांना माहीत झालं, कारण सोशल मीडियामध्ये एवढी पॉवर आहे, कारण प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत पोहोचते. आणि याचा इफेक्ट असा होतोय की लोकांना आता समजलंय मराठ्यांचं आपलं कोण आहे आणि परक कोण आहे. मग जो प्रयत्न केला होता की मराठ्यांना ओबीसी पासून मराठ्यांना भाजपपासून दूर आणायचा, मराठ्याचे मत खेचण्याचा, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. आणि ऐन वेळेस विधानसभेच्या पूर्वीच ह्या लोक पूर्णपणे जागरूक झाले आणि लोक कार्यक्रम करणार तुतारीचा, एवढं मात्र नक्की आहे. ह्याच गोष्टीचा अंदाज शरद पवारांना नक्कीच आलाय. त्यामुळं असं कुठेतरी वाटतंय की शरद पवार थोडंसं बिथरलेत आणि हेच मराठे यांचं हेच विक्टिम कार्ड म्हणून त्यांनी वापर करणार होते. तेच कार्ड तुतारीची पिपाणी नक्कीच करणार, हे 100% खरं आहे. तुमचं मत काय नक्कीच खाली कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, जय शिवराय, जय भीम, वंदे मातरम.